बापाने आयुष्यभर काम केले आणि रिटायरमेंटचे पैसे मिळालेल्या पैशामधून दुकान टाकले आणि त्याच दुकानामध्ये दोघा नवरा बायकोने फाशी घेऊन जीव दिला. असं घडलं तरी काय होतं की दोघांनी आपला जीव गमावला होता. रिटायरमेंट नंतर जेव्हा वसंतरावांकडून सगळे पैसे त्यांच्या मुलांनी हिसकावून घेतले, त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोचे दागिने विकून फळांचे दुकान टाकले. म्हणजे दोघे नवरा बायको म्हातारपणाच्या दुकानावर जगू शकेल. पण जेव्हा त्यांच्या मुलांना दुकान टाकलेले कळाले तेव्हा ते स्वतःच्या पायावर बापावर जळू लागले. एक दिवस त्यांचा एक मुलगा एका कस्टमरला दुकान विकण्यासाठी दुकान दाखवायला आला. जसं त्याने दुकानाचे शटर खुले केले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण वसंतरावांनी खूप आनंदात आपल्या घरात पाऊल ठेवला आणि पटकन आपल्या काखेत दाबलेली मोठी पिशवी काढली आणि मोठी मोठी पावलं टाकत जायला निघाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दबता लपत नव्हता. कोणीही त्यांना पाहिले असते तर एका क्षणासाठी विचारात नक्कीच पडले असते की हे प्रत्येक वेळेस काळजीत राहतात आणि उदासी टेन्शनमध्ये बुडालेला हा माणूस म्हणजे वसंतरावांचा चेहरा आज एखाद्या फुलाप्रमाणे फुलला आहे. असे झाले तरी काय आहे जे वसंतराव आज इतके खुश दिसत आहे. हा आनंद वसंतरावांच्या दोन्ही मुलांपासून सुद्धा लपला नव्हता. मुलं तर कदाचित त्याचीच वाट पाहत बसले होते की कधी बाबा येतील आणि त्यांच्यावर हात साफ करतील. वसंतरावांना ही गोष्ट माहीत नव्हती की त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोक्यात कोणती खिचडी शिजत आहे. आपल्याच आनंदाच्या धुंदीत वसंतराव घरात आले आणि आपल्या काखेतील पिशवी हातात घेऊन आपल्या खोलीत आले आणि आपल्या बायकोला मनीषाताईंना आवाज देऊ लागले. मनीषा, मनीषा, कुठे गेली आहेस? लवकर इकडे ये, तुला काहीतरी दाखवायचे आहे. पण मनीषाताईचा कोणताच आवाज आला नाही. त्यांच्या वाट्याला घरातल्या 2 खोल्या आल्या होत्या. बाकी सर्व घर दोन्ही मुलांच्या वाटणीत गेले होते. त्यांना 2 मुलं होती आणि हे दोन्ही मुलांनी आपला बाप जिवंत असताना वाटण्या करून घेतल्या होत्या. इतक्या मोठ्या घरात आता भिंत बांधली होती. दोन्ही मुलांनी आपापल्या वाटण्याचे घर नवीन बनवले होते आणि मध्ये भिंत बांधली होती. आई वडिलांसाठी 2 खोल्या सोडल्या होत्या. खूप मोकळी जागा असल्यामुळे दोघांचा तिथे श्वास स्थितीत कोंडत आहे. यांचे घर पूर्वीसारखे छोट्या छताचे होते आणि मुलांनी नवीन पद्धतीचे घर बनवले आणि उंच उंच भिंती ठेवल्या. ताजी हवा शुद्ध वसंतराव आणि त्यांच्या बायकोच्या वाट्याला येतच नव्हती. पण हळूहळू त्यांना याची सवय झाली होती. वसंतरावांना जेव्हा मनीषाताई त्या खोलीत दिसल्या नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या आजोबाची पिशवी त्याच खोलीत ठेवली आणि मनीषाताईंना पाहायला ते दुसऱ्या खोलीमध्ये गेले. तिथे पाहतात तर काय, मनीषाताई देवपूजा करण्यात मग्न झाल्या होत्या. वसंतरावांनी दरवाजातून आवाज दिला आणि म्हणाले, तुझी देवपूजा झाली की लवकर बाहेर ये, मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे. खूप महत्वाचं आहे. मी सुद्धा शेजारच्या मंदिरात जाऊन येतो. आरतीची वेळ झालेली आहे. पण तू घरातच राहा. इकडे तिकडे शेजाऱ्यांच्या घरी जाऊ नकोस. वसंतरावांनी मागे वळाले आणि पिशवीला उचलून आपल्या जुन्या लाकडीच्या पेटीमध्ये ठेवले आणि मग नंतर त्या खोलीला बाहेरून दरवाजाला कडी लावून शेजारच्या मंदिरात आरती करण्यासाठी निघून गेले. मंदिरातून आरती करून जेव्हा परत घरी येत होते तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या घरातून बाहेर येत होते. दोन्ही मुलांना घरातून बाहेर येताना पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच पुन्हा स्मित हास्य आले. मोठी मोठी पावले उचलत ते मुलांजवळ आले आणि म्हणाले, अरे अरे, कुठे चालला आहात? चला आतमध्ये, माझ्यासोबत जरा गप्पा मारा. मी आत्ताच आरती करून आलो आहे. पण दोन्ही मुली त्यांना लगेच म्हणाले, तुम्ही यायला उशीर केलात. आम्ही केव्हापासून आईजवळ बसून गप्पा मारत होतो. आम्हाला आता कामासाठी बाहेर जायचे आहे. जातो आम्ही. हे ऐकल्यानंतर वसंतराव सुद्धा काहीच म्हणाले नाही. शेवटी मुलं जर इतकी चांगली असती तर म्हातारपणात आई वडिलांना सोडून घरात अशा प्रकारे भिंत बांधून नुसत्या वसंतरावांनी हलवली
आणि घरामध्ये निघून गेले. त्यांना कळून चुकले होते की त्यांची मुलं थोडीफार घाबरलेली होती. असे वाटत होते की वसंतरावांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. पण वसंतरावांनी त्यांच्यावर एवढे लक्ष दिले नाही. जेव्हा ते आतमध्ये गेले तेव्हा मनीषाताईंची देवपूजा झाली होती. त्या म्हणाल्या की काय झालं होतं? देवपूजा करताना तुम्ही मला असे का आवाज देत येत होतात? काय महत्वाचं बोलायचं आहे का? वसंतरावांनी आजूबाजूकडे पाहिले आणि मनीषाताईंना आपल्याजवळ बसवले आणि म्हणाले, मला आज रिटायरमेंटचे पैसे मिळाले आहेत. हातात तेच पैसे घेऊन आलो होतो. मी तर हा विचार करून खूप खुश झालो की आता आपल्याला आपल्या मुलांसमोर हात पसरवायला लागणार नाही. या पैशात आपले संपूर्ण आयुष्य व्यवस्थित निघून जाईल. आता आपलेच किती दिवस राहिले आहे, तेच दिवस आपण आता सुखात जगू. मनीषाताईंनी जेव्हा हे ऐकले तेव्हा लगेच त्यांनी देवाचे आभार मानले. कारण या पैशांसाठी वसंतरावांनी खूपच पळापळ केली होती आणि हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यभराची कमाई होती. तेव्हा त्यांना कुठे हे पैसे मिळाले होते? मनीषाताई म्हणाले, ठीक आहे, ह्या पैशातून आपण काहीतरी छोट्या व्यवसाय चालू करू. मुलांकडून तर काहीच आशा उरलेली नाही की ते आपला खर्च उचलतील. ही गोष्ट मनीषाताईंना एक खोल मोठा श्वास घेऊन म्हणाल्या होत्या. पण त्या विचारांना माहीत नव्हते की त्यांची स्वप्न ही स्वप्नच राहतील. वसंतरावांनी जेव्हा ती पेटी उघडली तेव्हा ती पिशवी नव्हती. त्यांनी त्या पेटीतले सगळे सामान बाहेर काढले. सगळ्या सामानाची उलतापालत केली, पण त्यांना ती पिशवी कुठेच मिळाली नाही. वसंतराव मनीषाताईंना म्हणाले की मनीषा, मी ह्याच पेटीत सफेद रंगाची पिशवी ठेवली होती. आता ती कुठे गेली? मनीषाताई सुद्धा खूप काळजीत पडल्या होत्या. लगेच दोघेही नवरा बायको त्या पिशवीला शोधायला लागले. मनीषाताई म्हणाल्या की कदाचित तुम्ही ती पिशवी दुसरीकडे ठेवली असेल आणि आता तुमच्या लक्षात नसेल. पण वसंतराव म्हणाले की नाही, माझी स्मरणशक्ती अजूनही खूप चांगली आहे. मी ती पिशवी याच लाकडाच्या पेटीत ठेवली होती आणि मग मंदिरात आरती करण्यासाठी गेलो होतो. पण त्या पेटीत 1 रुपया सुद्धा नाही. तेव्हा डोक्यावर जोर दिल्यानंतर वसंतरावांच्या लगेच लक्षात आले. ते मनीषाताईंना म्हणाले, आत्ताच तुझी दोन्ही मुलं अजय आणि विजय आले होते. त्यांनी तर ते पैसे चोरले नसेल ना? मनीषाताई ही गोष्ट ऐकली तेव्हा लगेच त्यांनी ती गोष्ट झिटकारली आणि म्हणाल्या, तुम्ही असे कसे बोलू शकता? ती आपलीच मुले आहे, सख्खी मुले आहेत. ते असं का करतील? वसंतराव म्हणाले, जेव्हा ते दोघं या खोलीमध्ये आले होते तेव्हा तू ह्या खोलीमध्ये होती का? मनीषाताई म्हणाली, नाही, मी तर देवपूजा करत होते. तुम्ही येण्या अगोदरच 2-3 मिनिटे झाली होती. मी पूजेला बसले होते आणि जेव्हा मी पूजा करून ह्या खोलीत आले तर ते दोघे इथेच बसलेले होते. पण मला पाहून ते दोघे थोडे गडबडले आणि म्हणाले की आम्ही असेच तुला भेटण्यासाठी आलो होतो. उभे राहून मला त्यांनी नमस्कार केला आणि निघून गेले. वसंतरावांचे डोके तर सुन्न झाले होते. ते डोके पकडून खाली बसले होते, कारण त्यांना माहीत होते की ही गोष्ट त्यांच्या मुलांनीच केली होती. वसंतराव लगेच उठले आणि आपल्या मुलांच्या घरी गेले. नशिबाने त्यांना त्यांचा दरवाजा उघडाच होता. जसे ते दरवाजा उघडून आतमध्ये गेले तेव्हा आतमध्ये दृश्य पाहून ते चकित झाले, कारण त्यांची दोन्ही मुलं सोफ्यावर बसून त्या बॅगेतून पैसे काढून मोजत होते आणि हसत होते. मोठा मुलगा विजय बोलत होता की हे बघ अजय, मी मोठा आहे त्यामुळे हे 6 लाख रुपये मी स्वतःकडे ठेवणार आहे. तर छोटा मुलगा अजय म्हणत होता, बाबांसाठी दोन्ही मुले समान आहे त्यामुळे ह्या 6 लाखाचे 3-3 लाख रुपयांमध्ये अर्धे अर्धे वाटून घेऊ. वसंतरावांनी जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता आणि मुलांनी जेव्हा आपल्या बापाला दरवाजा तुम्ही पाहिले तेव्हा ते गडबडून उठले, उभे राहिले. वसंतरावांना रागाने पुढे आले आणि म्हणाले, कोणाच्या मर्जीने तुम्ही हे पैसे इकडे घेऊन आला आहात? तुम्हाला कोणी परवानगी दिली की हे पैसे घेऊन जा? तुमची हिंमत कशी झाली माझ्या या पैशांना हात लावायची? तेव्हा दोन्ही मुलं पहिल्यांदा तर घाबरली, पण नंतर म्हणायला लागली की या पैशावर आमचा हक्क आहे, हे आमचे पैसे आहेत त्यामुळे आम्ही घेतले काय, तुम्हाला काय अडचण आहे?
वसंतरावा रागाने पुढे आले आणि आपले पैसे उचलायला लागले आणि म्हणाले की हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत. पहिलेच मी माझे सर्वस्व तुमच्यावर वाहिले आहे, पण आता हे पैसे मी अजिबात तुम्हाला देणार नाही. यावर माझा आणि माझ्या बायकोचा अधिकार आहे. पण दोन्ही मुलांनी आपल्या बापाला जोरात धक्का दिला आणि जमिनीवर पाडले आणि म्हणाले, खबरदार, जर या पैशांना हात लावला तर पैसे आमचे आहेत. आम्हाला ह्या पैशांची गरज आहे. तुम्हाला नाही देणार हे पैसे. शेवटी इतक्या दिवसांपासून आम्ही तुम्हाला सांभाळले आहे, तुमच्यावर खर्च केला आहे. त्या दोन्ही मुलांनी धक्का मारून आपल्या बापाला घरातून बाहेर हाकलवून लावले. पण वसंतरावांचा मोठा धक्का बसल्यासारखे आपल्या मुलाचा चेहरा पाहत होते आणि म्हणाले की तुम्ही दोघं माझी मुलं आहात याची मला लाज वाटत आहे. काही नाही दिलं मी तुम्हाला आजपर्यंत आणि तुम्ही लोक आम्हा दोघा म्हाताऱ्या आईबापांवर अशी वेळ आणली आहे. तुम्हाला काही वाटत नाही का अशी प्रकारे आमच्यासोबत वागायला? मोठा मुलगा विजय लगेच म्हणाला, बाबा, सगळं जग आपल्या मुलांचा सांभाळ करते, त्यात काय तुम्ही वेगळं केलं नाही. त्यांचा खर्च उचलते, त्यांचं पालन पोषण करते. तुम्ही काय मोठे काम केले नाही. जन्म दिला आहे तर ते तुमचे कर्तव्यच आहे. आम्हाला मोठे करणे जे जग करते ते तुम्ही केले. उलट तुम्हाला तर खुश व्हायला हवे की ह्या पैशाने तुमची मुलं काहीतरी व्यवसाय टाकतील, पण तुम्ही तर आमच्याकडून पैसे घेण्यासाठी आला आहात. मुलांचे उद्धटपणाचे बोलणे ऐकून वसंतरावांचे डोळे मोठे झाले होते. ते म्हणाले, माहीत नाही आमचं पालनपोषण काही कमी राहील की आम्ही संस्कार करायला तुमच्यावरती कमी पडलो. जी तुमच्यासारखी मुलं आमच्या पदरात पडली आहे. माहीत नाही आम्ही कोणत्या जन्माचे पाप केले होते, त्यामुळे आम्हाला देवाने शिक्षा दिली आहे. बिचारे वसंतराव रिकाम्या हाताने घरी परत आले. मनीषाताईंनी त्यांची परिस्थिती पाहून लगेच ओळखले की आज पुन्हा एकदा मुलांनी आपल्या बापाला अपमानित करून घराबाहेर काढले आहे. मनीषाताईंच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहत होते. त्यांनी एक मोठा खोल श्वास घेतला आणि आपल्या डाव्या बाजूला बांधलेल्या नवीन घराकडे पाहिले, जे त्यांच्या दोन्ही मुलांचे घर होते, जिथे ते आपल्या बायकोसोबत मुलांसोबत हसून खेळून आनंदाने आयुष्य घालवत होते. दोन्ही मुलांचे म्हणणे होते की ते ह्या पैशातून नवीन काहीतरी व्यवसाय चालू करणार आहेत, पण त्या दोघांनी उधारी एवढी वाढवली होती की त्यातले अर्धे पैसे उधारी चुकवण्यातच गेले होते. वसंतरावांना ही तर गोष्ट खूप मनाला लागली होती की त्यांनी अंथरूण पकडले होते. मनीषाताईंनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. जर तुम्ही एवढा विचार केला तर आजारी पडसाल. माझा सुद्धा थोडा काहीतरी विचार करा. शेवटी ह्या जगात तुमच्याशिवाय माझे आहे तरी कोण? तुम्ही मला आणि मी तुम्हाला बस. 2 मुलं जन्माला घातली. कठीण परिस्थितीत सुद्धा ह्या दोघांना कधी गरम हवेचा धोका सुद्धा लागू दिला नाही. त्यांना प्रत्येक आयुष्य आराम दिला होता. प्रत्येक गोष्ट हवी तेव्हा पाहिजे तेव्हा दिली होती. आपण उपाशी राहिलो, पण मुलांना कधीच उपाशी झोपवले नाही. हाच विचार करत बसलो की मुलांना चांगले शिकवून मोठ्या साहेब बनून म्हणजे घरातील सगळी गरिबी संपेल. पण आज बघा ना काय झाले आहे. आपण दोघे एकटे राहिलो आहे. परक्या घरातून आलेल्या मुली तर आपल्याच मुलांना आपल्यापासून दूर करून ठेवले आहे. आता त्यांना तरी काय दोष देणार? आपलंच नाणं खोटं तिथं आपण काय बोलणार? रिटायरमेंटचे पैसे मिळाल्यानंतर पहिल्यांदा तर दोन्ही मुलं आपल्या आईवडिलांचा थोडाफार खर्च देत होते, पण आता तर त्यांनी हे सुद्धा बंद केले होते. जेव्हा घरातले सगळे राशन संपले तेव्हा मनीषाताई एक दिवस आपल्या मोठ्या मुलाच्या घरी गेल्या होत्या. त्या जेव्हा घरी गेल्या त्यांनी पाहिले की त्यांची सुनबाई खूप सारी फळं कापून स्वतः खात होती आणि आपल्या मुलांना सुद्धा खाऊ घालत होती आणि राहिलेली फळं आपल्या मोलकरणीला देत होती आणि तिला म्हणत होती की ही फळं तुझ्या घरी घेऊन जा आणि तुझ्या मुलांना सुद्धा दे. मनीषाताईंनी हे सर्व दृश्य पाहिले तेव्हा त्यांनी एक मोठा श्वास घेतला, कारण खूप वर्ष होऊन गेली होती. कोणत्याच फळाचा तुकडा, एक सुद्धा तुकडा त्यांनी खाल्ला नव्हता. मनीषाताई आपल्या सुनबाईजवळ गेल्या तेव्हा तिथे त्यांचा मुलगा सुद्धा आला होता. मनीषाताई म्हणाल्या, आमच्या घरातले राशन संपले आहेत. ह्या महिन्यात तुम्ही लोकांनी पैसे सुद्धा दिले नाहीत. जर तुम्हाला राशन द्यायची नसेल तर थोडे तरी पैसे द्या.
कमीत कमी मी ते थोडे राशन घरात भरू शकेल. पण हे ऐकताच मोठा मुलगा विजय म्हणाला, ह्या महिन्यात तर माझा काहीच खास पगार झालेला नाही. बाबांजवळ थोडेफार पैसे असतील, तू त्यांच्याकडून घे. पण मनीषाताईंला त्यांची पेन्शन येण्यासाठी खूप वेळ लागत आहे. तुम्ही दोघे एवढे कमवत आहात, मग आम्हाला तुम्ही राशन सुद्धा आणून देऊ शकत नाही का? मोठा मुलगा लगेच आवाज सोडून म्हणाला, आई, एकदा म्हणालो ना की माझ्याजवळ पैसे नाहीत तर नाही. मी माझ्या बायकोंचा मुलांचा खर्च करू की तुमचा खर्च उचलू? मनीषाताईंचा सुद्धा खूप मोठा अपमान झाला होता. त्या डोळ्यांतील अश्रू साफ करीत घरी परत आल्या होत्या. जेव्हा ही गोष्ट वसंतरावांना सांगितली तेव्हा ते विचार करत म्हणाले, आपण या परिसरात छोटेसे फळांचे आणि फुलांचे दुकान टाकूया का? म्हणजे रोज लागणाऱ्या वस्तू आपण विकायला ठेवूयात. आपली त्या दुकानातून चांगली कमाई येईल. 2 वेळेचे जेवणाचे पैसे मिळाले तरी आपलं म्हातारपण खूप चांगलं जाईल. मनीषाताई स्वतः विचारात पडल्या आणि मग म्हणाल्या, तुम्ही पैशांची काळजी करू नका. माझा सोन्याचा हार आहे. तुम्ही तरी कोणतं दुकान सुरू करा. वसंतरावांनी हे ऐकले तर ते म्हणाले, नाही, मी कर्ज देतोय. तुझ्या त्या सोन्याचा हार राहू दे. तो मी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आवडीने तुला गिफ्ट केला आहे. परंतु मनीषाताईंनी सांगितले नाही की तो हार तुम्हाला देते, त्यावरती आपण दुकान टाकूया. आणि तसाही तो हार मी घालत नाही. आणि आपण मग तो हार घरात ठेवून तरी करणार तरी काय? त्यापेक्षा आपल्या हातामध्ये वापरायला पैसे मिळतील. लोकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय करण्यापेक्षा आपल्या गरिबीत आपण अंथरूण पाहून तसेच पाय पसरू. आणि तसे मी तर आता म्हातारी झाली आहे. मुलांना सुनांना तर त्यांचीच पडलेली आहे. त्यांच्या लक्षात आले तर ते दागिने सुद्धा घेऊन जातील. मला या दागिन्यांची काहीच गरज नाही. तुम्ही मोडा हे दागिने. वसंतरावांनी तर खूपच नकार दिला होता, पण आपल्या बायकोचे बोलणे ऐकून दागिने विकून आपल्या परिसरात एक छोटेसे दुकान टाकले आणि वस्तू विकायला लागले. दररोज मार्केटला जाऊन ताजी फळं घेऊन येऊन आणि सोबतच ताजी फुलं आणून हार विकून ते दोघेही आपला व्यवसाय करत होते. मनीषाताई देखील त्यांना खूप मदत करत असायच्या. आजूबाजूच्या सर्व लोकांना माहीत झाले होते की मनीषाताईंची आणि वसंतरावांची मुले त्यांना सांभाळत नाही. ते खूप आपल्या आईवडिलांसोबत वाईट वागतात. परंतु म्हाताऱ्या आईवडिलांनी जिद्द सोडली नाही आणि स्वतः उभे राहून काम करून जीवन जगत आहे. त्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांची खूप इज्जत वाढलेली होती. मान सन्मान मिळत होता. जेव्हा त्यांना बातमी मिळाली की वसंतरावांनी परिसरात दुकान उघडले आहे, तेव्हा सगळे लोक त्यांच्याकडून सामान घ्यायला लागले होते. अशा प्रकारे त्यांना चांगले पैसे मिळू लागले आणि ते आपल्या बायकोसोबत खुश राहू लागले होते. मनीषाताई सुद्धा खूप खुश होत्या. वसंतराव म्हणाले की जर आपली कमाई अशीच राहिली तर वर्षाच्या आतमध्येच पैसे साठवून मी पुन्हा तुला सोन्याचा हार बनवेन आणि बांगड्या देखील घेऊन देईन. आणि इकडे जेव्हा दोन्ही मुलांना कळाले की बापाने नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांची चांगली कमाई मिळत आहे, तेव्हा त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि ते आपल्याच बापावर जळू लागले. लालची आणि लोभी काम चुकार तर ते होतेच. आजपर्यंत ते कोणतेच काम करू शकले नव्हते. आजपर्यंत ते बापाच्या पैशावर जीवन जगत होते. कोणताही व्यवसाय त्यांच्या बापाने काढला तर ते दोघी 3 महिन्याच्या आत सोडून देत होते. आणि अशाच प्रकारे ते आजपर्यंत आपल्या बापाच्या पैशांवर आयुष्य जगत होते. जेव्हा त्यांचे लग्नाचे वय झाले होते तेव्हा दोन्ही भाऊ वसंतरावांना म्हणाले होते की त्यांना वेगळे घर बांधून द्या. ते ह्या घरात राहणार नाही. वसंतरावांनी जेवढी जमापुंजी होती त्या पैशांनी त्यांना वेगवेगळे घर बांधून दिले आणि त्यांची लग्न लावून दिली. पण लग्नानंतर दोन्ही मुलं आपल्या बायकोचे गुलाम होऊन बसले होते. त्यांनी आपापला संसार थाटला आणि आईबापाला बेघर केले होते. एवढेच नाही तर घरामध्ये एक भिंत सुद्धा बांधली. आणि जेव्हा आता रिटायरमेंटचे पैसे सुद्धा संपले आणि घरातले राशन सुद्धा संपले, आज लागली होती तर दोन्ही मुलं तोंड घेऊन बापाच्या दुकानावर आले. वसंतरावांनी जेव्हा आपली दोन्ही मुलांना दुकानावर पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाची चमक आली होती. हे होऊ शकतं की मुलं बापाची कमाई पाहून काही गोड बोलायला आली असेल, पण असे काही झाले नाही. मुलं आली तर त्यांनी घरातले भरायला
राशन भरायला पैसे मागितले आणि तेथील सुद्धा घेऊन निघून गेले आणि म्हणाले, पुढच्या वेळेस जेव्हा मला राशन भरायचं असेल तेव्हा एकदमच पैसे द्या. पण आता तर ते आठवड्यातून एकदा दुकानावर यायचे. ते लोक यायचे आणि दुकानातून डायरेक्ट गल्ल्यातून पैसे काढून घेऊन जायचे. आता म्हाताऱ्या बापाचा, आईचा ते कोणताही विचार करत नव्हते. वसंतराव तर पहिल्यांदा गप्प बसले होते. पण तिसऱ्या वेळेस जेव्हा दोन्ही मुलं पैसे घेण्यासाठी दुकानावर आले तेव्हा अगोदर मोहनराव याआधी तुम्ही 4 वेळेस पैसे घेऊन गेले. मी तुम्हाला काहीच बोललो नाही. तुम्ही लोकांनी ते परत मला दिले सुद्धा नाही. मला देखील पैशांची गरज आहे. माझ्या दुकानातले सामान संपत चालले आहे. मला मार्केटला जाऊन ते सामान सुद्धा आणावं लागत आहे. त्यामध्ये आमच्या दोघांचा खर्च, डॉक्टर, सगळं काही चालू आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला न विचारता असे आमच्या कामाचे पैसे गल्ल्यातून काढून घेऊ शकत नाही. ही गोष्ट जेव्हा वसंतराव आपल्या मुलांना सांगत होते तेव्हा आजूबाजूची 5-6 माणसे सुद्धा तिथे ऐकत होती. तेव्हा वसंतरावांची दोन्ही मुले म्हणायला लागली, काका पाहिलत का तुम्ही? बाप असा असतो का? चांगला आहे आमच्या बापाने दुकान खोलले आहे. पण पहा तर खरं आपल्या मुलांकडूनच फळांचे पैसे कोणी घेतं का? तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत असे करता का? तेव्हा तिथला माणूस म्हणाला, नाही, आमच्या घरात तर असे काहीच होत नाही. आमच्या मुलांकडून आम्ही कधी पैसे घेतले नाहीत. घरातला संपूर्ण खर्च आम्ही सगळे मिळून करतो. वसंतरावांनी हे ऐकले. त्यांना खूप वाईट वाटले आणि म्हणाले, माझ्या मुलांनी आमच्यासोबत असे नाते तोडले आहे. त्यांच्या लग्नानंतर त्यांनी घराची वाटणी करून ठेवली आहे. जर त्यांना मी फुकटचे पैसे देत गेलो राशन भरण्यासाठी तर त्यांनी पैसे सुद्धा कमवले पाहिजे ना. माझे दुकान पुढे चालले पाहिजे. मग त्यानंतर दोन्ही मुलं फुकटचे सामान घेऊन तिथून जाऊ लागली होती. काही दिवस असेच निघून गेले. दोघांनाही एक नवीन काम सुरू केले होते. वसंतराव रोज शेजारच्या मंदिरात आरती करण्यासाठी जात होते. तो त्यांचा नियमच होता. आरतीची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. जेव्हा आरतीची वेळ व्हायची तेव्हा ते समोरच्या दूधवाल्याकडून दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी सांगत होते आणि आरतीला निघून जायचे. फुलांचा ताजा फ्रेश हार घेऊन ते देवाला अर्पण करायचे. वसंतराव आरतीला जातात. कधी कधी मोठा मुलगा तर कधी छोटा मुलगा दुकानात यायचा आणि दूधवाला अजिबात त्यांना पाहायचा. तेव्हा त्याला वाटायचं की लक्ष ठेवण्यासाठी यांचा मुलगा आला असेल. पण त्या बिचाऱ्या दूधवाल्याला सुद्धा माहित होते की त्या बापाची मुलं बापाचे शत्रू झाले आहेत. त्यांना बापाला कंगाल करायचे आहे. ते बिचारा आईवडिलांना सांभाळत तर नाही, परंतु ते मेहनत करून पैसे कमवतात. परंतु ते पैसे देखील हे मुलं चोरून घेऊन जात आहे. ते दोघेही दुकानाच्या गल्ल्यातून काही पैसे घेऊन निघून जायचे. एकदा असे झाले, दोनदा झाले. मग मात्र वसंतरावांना पैसे कमी वाटू लागले. पण मात्र हळूहळू तर सगळेच पैसे गायब व्हायला लागले. वसंतरावांना त्या दूधवाल्याचा संशय आला की तोच पैसे गल्ल्यातून काढत असेल. एक दिवशी तर वसंतरावांनी त्या दूधवाल्यासोबत कडाक्याचे भांडण सुद्धा केले होते. पण तो दूधवाला म्हणाला होता की तुम्ही मंदिरात आरतीला गेल्यानंतर तुमची मुलं इथे दुकानावर येतात, त्यामुळे माझ्या दुकानावरून निघून जात होतं. त्यानंतर काय घडले मला माहीत नाही. दूधवाल्याचे बोलणे ऐकून वसंतरावांना कळाले होते की पुन्हा एकदा हे सर्व त्यांचीच मुले करत आहेत. बिचारे वसंतरावांचे दुकान तर पूर्णपणे रिकामे होऊन बसले होते. जे थोडेफार फळे होते तेच विकून खूप मुश्किलीने ते एका वेळेच्या जेवणातले पैसे जमवत होते. घरातले तर राशन संपूर्ण संपले होते. मनीषाताई तर खूप टेन्शनमध्ये आल्या होत्या. 1-2 वेळा त्या आपल्या मुलांकडे सुद्धा गेल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की थोड्याफार पैशांची मदत करा, म्हणजे आम्ही दुकानाचे सामान आणू शकेल. पण मुलं म्हणाली होती की आम्ही तुम्हाला कुठून पैसे देणार? आम्हाला विचार करून तुम्ही दुकान खोलले आहेत का? आमच्याजवळ तर 1 रुपया सुद्धा नाही. मनीषाताई कितीतरी वेळा आपल्या मुलांना म्हणाले की तुम्ही लोक लपून छपून आमच्या दुकानातून पैसे घेऊन जात आहात. जे पैसे आणि सामान चोरून घेऊन गेले आहात ते माघारी द्या. पण दोन्ही मुलांनी काहीच ऐकून घेतले नाही. उलट आई वडिलांना शिव्या देऊन लाथात बुक्की देऊन घरातून बाहेर काढले होते. दुकान पूर्णपणे रिकामी झाली होती. जे थोडेफार सामान होते ते कोणी त्यांच्यासाठी थोडेफार सामान खरेदी केले
आता तर हीच वेळ आली होती की दुकानात 1 रुपयाची सुद्धा सामान विकायला वाचले नव्हते. दुसऱ्या दिवशी वसंतरावांनी आपले दुकान बंद करून टाकले. लोक सकाळी सकाळी त्यांच्याकडे सामान घ्यायला आले. दुकानाला बंद पाहिले. त्यांच्या मुलांनी सुद्धा आईवडिलांची खिल्ली उडवली होती. बरं झालं बाबांचे दुकान बंद झाले, नाहीतर छाती ठोकून फिरायचे की मी आता कामवायला लागलो आहे आणि मुलं चुकार झाले आहेत. त्यांनी तर 1 आठवडा आपल्या आईवडिलांच्या घराकडे डोकावून सुद्धा पाहिले नव्हते की आपल्या आईवडील कुठे आहेत, कसे असतील. जेव्हा 1-2 आठवडे दुकान बंद राहिले तेव्हा लोक विजय आणि अजयला म्हणायला लागले की आम्हाला दुकान भाड्याने हवे आहे. ते दोघे लगेच लालची होऊन लगेच तयार झाले. बापाच्या घरी जाऊन दुकानाची चावी घेण्यासाठी मुलं गेली तर घरी रिकामे होते. तिथे आईवडील नव्हते. विजय म्हणाला, काळजी करण्याची काहीच गरज नाही. आपण दुकानाचे कुलूप तोडून टाकू, नंतर नवीन कुलूप लावून टाकू. ते दोघेही दुकानावर आले. दुकानावर येऊन जसं त्यांनी दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरवाजा असून बंद होता. ते दोघेही हैराण झाले होते की शेवटी दरवाजा कसं काय बंद असू शकतो. जेव्हा लोकांनी मिळून त्या दरवाजा खोलला तेव्हा आतमधील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. वसंतराव आणि त्यांची बायको मनीषाताई त्याच दुकानात जमिनीवर खाली पडली होते. दोन्ही मुलं त्यांच्याजवळ गेले आणि पाहायला लागली की शेजारच्या लोकांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना हात लावायला नकार दिला आणि लगेच पोलिसांना खबर दिली. पोलीस आले तेव्हा त्या दोघांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेले. पोलीस तपासात पुढे आले की ह्या दोघांचा मृत्यू 3 दिवस अगोदरच झाला होता आणि दोघांचा मृत्यू उपाशी राहिल्यामुळे झाला होता. वसंतरावांचे तर हात फेल झाले होते आणि मनीषाताईंच्या डोक्याची नस फुटली होती. मुलाने जेव्हा हे पाहिले तेव्हा थरार होऊन कापू लागले होते. त्यांचे आईवडील 3 दिवसापासून मरून पडले होते. परिसरातील लोक एकत्र जमा झाले होते. प्रत्येक जण मुलांना प्रश्न विचारत होते की तुम्हाला हे कसे माहीत पडले नाही? तुमचे आईवडील एखाद्या बेवारस प्रमाणे दुकानात मरून पडले आहेत आणि तुम्ही लोकांनी पाहिले सुद्धा नाहीत. मुलं शांत होती. ते तरी काही बोलू शकले असते की त्यांनी आपल्या आईवडिलांसोबत नाते संपून टाकले होते. शेवटी त्यांनी आपल्या आईवडिलांचे अंत्यसंस्कार केले. लोक काही दिवस त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्याजवळ येत राहिले आणि मग नंतर आपल्या जीवनात व्यस्त होऊन गेले. दुकानदारांनी परत एकदा त्या दुकानाला भाड्याने घेण्याची इच्छा व्यक्त केली. अजय आणि विजयने दुकान भाड्याने सुद्धा दिली. पण आश्चर्याची ही गोष्ट होती की कोणताही दुकानदार त्या दुकानात 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस टिकत नव्हता आणि दुकान भाड्याने घेणारा प्रत्येक व्यक्ती म्हणत होता की ही खूप विचित्र जागा आहे. इथे 1 रुपया सुद्धा सेल होत नाही, उलट नुकसान जास्त होते. काही लोक तरी या दुकानात या गोष्टीमुळे येत नव्हते की हे दुकान अपक्ष आहे. त्या दुकानात बिचारे वसंतराव आणि त्यांची बायको म्हणजे त्यांची प्रेत मिळाले होते. अजय आणि विजय या दुकानाला तसेच सोडले आणि आपल्या आईवडिलांचे घर भाड्याने दिले. पण त्या घरात सुद्धा कोणी 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहू शकत नव्हते. हळूहळू त्यांची परिस्थिती सुद्धा बदलायला लागली. जेव्हा परिस्थिती खूप बिकट झाली तेव्हा त्यांनी आपल्या घराचा काही विस्तार विकून टाकला. आता पैसे सुद्धा संपत आले होते. त्यामुळे त्यांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. पण कशातच त्यांना यश मिळाले नाही. एकीकडे बायका भांडत असायच्या आणि दुसरीकडे मुलांना सुद्धा खूप वाईट संस्कार सवयी लागल्या होत्या. काही वर्षातच असताना दोघांना वेळ लागली होती की त्यांच्या मुलांना ते समजायला जात होते की त्यांची मुलं त्यांना उलट शिव्या देण्यास मागे पुढे पाहत नव्हते. शेवटी अजय आणि विजयला आता जावयाला लागले होते की त्यांनी आपल्या आईवडिलांसोबत किती चुकीचं केलं आहे. जे ते आपल्या आईवडिलांसोबत करत आले होते आज त्यांच्यासोबत सुद्धा तेच घडत होते. दोघांनाही विचित्र प्रकाराचा आवाज झाला होता. क्षणाक्षणाला त्यांना जाणवत होते की त्यांच्या शरीरात सुया टोचत आहे. कित्येक डॉक्टरांकडून चेकअप करून घेतले पण त्यांना आराम मिळाला नव्हता. त्यासाठी शरीरात टोचत होते की दोघेही वेदनेमुळे ओरडायला लागले आणि स्वतःच्या शरीराला आपल्या हातांच्या नखांनी ओरड पाडायचे. शरीरावर जागोजागी त्यांच्या जखमा झाल्या होत्या. तिथल्या परिसरातील लोक म्हणत होते की 10 वर्षानंतर ह्या दोन्ही भावांचा मृत्यू झाला होता.
त्यांच्या बायका मुलांना घेऊन माहीत नाही कुठे गेल्या होत्या आणि वसंतराव आणि मनीषाताई घर असेच सुलतान पडले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटते? आणि खरंच आपल्या मुलांनी जर आई वडिलांना एवढा विनाकारण त्रास दिला तर देव त्यांना माफ करतो का? किंवा आई वडिलांचा तळतळाट घेऊन मुले किंवा मोठे होऊन शकतात का? तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.